व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. महाराष्ट्र राज्याला उपोषण आणि आंदोलन हे आता खूप जुनं झालेलं आहे. कारण गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण बघितलं जरांगे यांचेच 11-12 उपोषण झाले. जंतर मंतरवर तर आता काय सवयच लागली लोकांना उपोषण करायची. आता सुद्धा ते झुरळ बसलेत तिकडे उपोषण करत, आणि सोनम वांगचूक हे देखील तिथे उपोषणाला बसलेत. म्हणजे हे झुरळ जे आहेत हे आंदोलन करतायत, उपोषण फक्त सोनम वांगचूक करतायत. बरं, सोनम वांगचूक यांना कोणी निमंत्रण दिलेलं नाही की तुम्ही या इथे बसा उपोषणाला आणि मग त्यातून काहीतरी होईल. बरं, हे कशासाठी आहे? तर त्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा आहे म्हणून. ठीक आहे, पण एक महत्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो मित्रांनो. पेपर फुटी झालेली आहे, ती काय धर्मेंद्र प्रधान यांच्या सांगण्यावरून झाली का? अजिबातच नाही. ही सिस्टीम आहे, तुम्हाला सिस्टीम बदलावी लागणार आहे. राजीनामे घेऊन काही होणार नाही आहे. एवढी साधी गोष्ट या लोकांच्या लक्षात येत नाही. बरं, दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षामध्ये पुनर्वसन होतं बरं का लगेच. म्हणजे आज जरी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला तरी सुद्धा त्यांना दुसरं एखादं पद दिलं जाऊ शकतं, दुसरं एखादं खातं त्यांच्याकडे दिलं जाऊ शकतं. हो, हे होऊ शकतं. भारतीय जनता पक्षामध्ये असे उलटफेर बरेच होत असतात. आता हे सोनम वांगचूक तिकडे उपोषणाला बसलेले आहेत. अभिजित दिक्के आणि त्याचे जे सहकारी आहेत तिथे ते डान्स करायलेत, नाचायलेत, क्रिकेट खेळायलेत, कोलांट्या उड्या मारायलेत, सरकशीचे कार्यक्रम चालू आहेत तिथे. आणि या सगळ्या प्रकाराला महाराष्ट्रातले नेते पाठिंबा देऊ लागले. तर हे कोण नेते? हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले, संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी तर अगोदरच जाहीर केलं ना की होय होय आम्ही पण झुरळ आहोत म्हणून. म्हणजे बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वाघ आणि त्यांची वंशावळ झुरळ, किती विरोधाभास आहे हा. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, हे जे स्वतःला सगळे झुरळ म्हणवून घेत आहेत महाराष्ट्रात, विशेष करून महाराष्ट्रात, यांना हे का लक्षात येत नाही की हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, हा मावळ्यांचा आहे, वाघाचा आहे महाराष्ट्र, सिंहाचा महाराष्ट्र आहे हा. तुम्ही झुरळ म्हणून घेता स्वतःला कशासाठी? कारण काय? बरं, पेपर फुटी ही आजच झाली का? फक्त ही पहिल्यांदा झाली का आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये? या अगोदर काँग्रेसच्या शासन काळामध्ये कधी काही झालंच नाही का? झालेले. मात्र ह्या लोकांना मुद्दा पाहिजे आता बोलण्यासाठी, टीका करण्यासाठी, त्यासाठी हे सगळे प्रकार चालू आहेत. आणि आता उद्धव ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिलाय अभिजित दिपकेला आणि सोनम वांगचूकला. काय बोललेत ना उद्धव ठाकरे ते आधी आपण ऐकून घेऊया त्यांच्याकडूनच, म्हणजे त्यावर थोडंसं आपल्याला बोलता येईल. मित्रांनो, उद्धव ठाकरेंना ऐकण्याआधी एक छोटीशी विनंती आहे. बघा, 51 विद्यार्थिनींची यादी आपल्याकडे आलेली आहे, ज्यांच्यासाठी आपल्याला या वर्षीचं शालेय शिक्षण साहित्य विकत घ्यायचे. गणवेश, कंपास, दप्तर, पुस्तकं, वह्या. कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषधोपचार आणि त्यांच्या हालाखीच्या परिस्थितीत जे नातेवाईक आहेत ना, ज्यांच्याकडे 10 रुपये सुद्धा नाही आहेत खायला, रस्त्यावर तिथे कुठेतरी झोपलेले असतात बिचारे, शेल्टर पण नाहीये त्यांच्याकडे, तर त्यांना छत्री, चप्पल आणि जेवण हे द्यायचं. आणि दुष्काळातून होरपळून निघत असलेला आपला बळीराजा आणि त्याचं कुटुंब यांच्यापर्यंत आपल्याला पुन्हा एकदा मदत कार्य पोहोचवायचंय. तर या सत्कर्मामध्ये, परिवाराच्या या कार्यामध्ये आपलाही सहभाग असू द्या, सहकार्य, पाठिंबा, आशीर्वाद असू द्या, ही विनंती. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल, त्याची रिसिप्ट बनवता येतील त्याच्या, आणि आपण नेमकं काय कार्य करत आहोत हे सुद्धा तुमच्यापर्यंत वेळोवेळी कळवता येईल. तेव्हा हात जोडून विनंती आहे मित्रांनो, आपला छोटासा आधार, आपलं थोडंसं योगदान एखाद्याच्या आयुष्यामध्ये मोठा बदल घडवू शकतं. ही जाणीव ठेवा. माणुसकीचं दर्शन घडवत पुढे या. चला आता बघूया उद्धव ठाकरे यांनी त्या झुरळांना कसा पाठिंबा दिलाय. अभिजीत दिपके जो अमेरिका में रहते थे, अपने पढ़ाई के लिए गए थे, उन्होंने वहां से आवाज उठाई, लेकिन हमारे देश में से किसी ने आवाज उठाई नहीं थी. वो अमेरिका छोड़कर यहाँ आए, आवाज उठाई,
एक कॉकरोच जनता पार्टी नाम से उन्होंने एक आंदोलन शुरू किया और आप देख रहे हो कि बहुत ही सपोर्ट सोशल मीडिया पर उनको मिल रहा है। आज मैं आपके साथ इसलिए बात कर रहा हूं क्योंकि पिछले 15 दिनों से सोनम वांगचुक जी वहाँ अनशन पर बैठे हुए हैं। दिन ब दिन उनकी तबीयत है वो कमजोर होती चली जा रही है। मैंने प्रयत्न किया, 4 दिन पहले अरविंद सावंत जी को मैंने वहाँ उनको मिलने के लिए भेजा था और तब मैं स्वयं उनके साथ मैंने फोन पर बात की थी, विनती की थी कि सोनम जी आप जैसे लोगों की हमें और देश को जरूरत है, कृपा कर अनशन छोड़ो। लेकिन मानने के लिए तैयार नहीं। सरकार तो कुछ परवाह नहीं है, ना ही उनके साथ बात करने की कोशिश कर रही है, ना ही जो युवा है, बहुत सारे युवाओं ने खुदकुशी भी की है, लेकिन सरकार उनकी तरफ देखने के लिए भी तैयार नहीं है। और इसलिए मैं चाहता हूं कि अब समय आया है पूरे देश में अपने अपनी पार्टी का जो एजेंडा है बाजू में रखकर हम सारे लोग इकट्ठा आकर वो जो आंदोलन चल रहा है उसका समर्थन करें। और वो इसलिए करें क्योंकि ये सिर्फ एक पार्टी का एजेंडा नहीं है, अपने देश का भविष्य का विषय है। और देश के भविष्य के लिए आज जिनके कंधों पर जिम्मेदारी है वो अपनी जिम्मेदारी नहीं उठाएंगे तो देश की स्थिति बड़ी बुरी हो सकती है, खराब हो सकती है। और मैं आज खुलेआम सोनम वांगचुक जी को और दीपके को मेरा समर्थन दे रहा हूं। अगर जरूरत पड़े तो मैं भी दिल्ली जाऊंगा, लेकिन मैं आज आपके माध्यम से पूरे देश के जितने सारे राजनीतिक पार्टियां हैं उनको यही कह रहा हूं, आप जहां भी हो, जिस राज्य में हो, जिस शहर में हो, आप बाहर आइए और समर्थन के लिए कुछ ना कुछ जरूर। उद्धव ठाकरे म्हणतात की आपल्या देशातल्या या विद्यार्थ्यांसाठी अभिजित दीपके जो अमेरिकेत शिकायला गेलेला होता त्यानं तिकडून आवाज उचलला, तो इकडे आला, इकडे आंदोलन त्यानं चालू केलं। बघा किती मोठी गोष्ट आहे। तर देशातील तरुणांनी त्याला साथ दिली पाहिजे, पालकांनी देखील त्याला साथ दिली पाहिजे। मला एक प्रश्न पडलाय, हे अभिजित दीपकेला सुचलं, आदित्य ठाकरेला का नाही सुचलं? हे आदित्य ठाकरेने हा मुद्दा का नाही लावून धरला? फक्त आमचा सपोर्ट आहे आणि आमचा पाठिंबा आहे असं म्हणून चालत नाही ना। बरं, हे पाठिंबा देत आहेत कोण? उद्धव ठाकरे। कसा? ऑनलाईन येऊन, फेसबुक लाईव्ह करून, पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा आहे आमचा असे जाहीर करायचं फक्त। आणि अभिजित दीपकेचं एक स्टेटमेंट आलं की उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता म्हणे की आमचा पाठिंबा आहे। पाठिंबाच आहे तर मग आदित्य ठाकरे, संजय राऊत, उद्धव ठाकरे, ते हर्षवर्धन सपकाळ या सगळ्यांनी मिळून, हे जेवढे विरोधक आहे यांनी इथून निघावं, महाराष्ट्रातून जंतर मंतरवर जावं आणि सोनम वांगचुकच्या बाजूला बसावं उपोषण करण्यासाठी। गंमत बघा तुम्ही, आंदोलन कोणी छेडलं आहे? तो ध्रुव राठी, अभिजित दीपके, त्याचे 1-2 ते सहकारी जे उमर खालिदचा सपोर्ट करतात, या लोकांनी आंदोलन छेडलं। पण उपोषण हे करत नाहीयेत, उपोषण सोनम वांगचुक करतोय आणि हे त्याचं मार्केटिंग करतायत आणि क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतायत। हलकटपणाचा कळस बघा मित्रांनो, काय चालू आहे तिथे जंतर मंतरवर, मुद्दे कुठल्या कुठे गेले, सुरू कुठून झालं होतं? हे नीट पेपर फुटीवरून आंदोलन सुरू झालं, आज नीटचा विषय तरी तिथे निघतोय का? बरं, तिथे हे जे झुरळ जमलेले आहेत यांना जर विचारलं ना की नीटचा लॉंग फॉर्म काय, तो सुद्धा यांना सांगता येत नाही, इतके हे शिक्षित आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे नारे काय लावले जात आहेत? आमचं शरीर, आमचं लिंग, हे LGBT वाले घुसले सगळे तिथे टाळ्या वाजवणारे। त्याच्यानंतर काय? उमर खालिदचा सपोर्ट, तुकडे तुकडे गँग जमा झाली तिथे सगळी। अरुंधती रॉय आली तिथे, चक्क ती ही अरुंधती रॉय, लेफ्टिस्ट, सतत देशविरोधी बोलतात हे लोक, आणि असे सगळे तिथे जमले। बरं, करतायत काय हे तिथे? खाणं पिणं चालू आहे जोरदार। अनेकांना असं वाटतं की अरे त्याचे 20 मिलियन फॉलोअर होते आणि गर्दी असेल तिथे वगैरे, काही गर्दी नाहीये। गर्दी तिथे फक्त 3 वेळा होते, सकाळी नाश्त्याच्या वेळेस, दुपारच्या जेवणाच्या वेळेस आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळेस। बाकी ओस पडलेलं आहे सगळं। 5-50 लोक असतात फक्त, 5-50 पोरं बस, आणि तेही टवाळखोर आहेत सगळे, एकालाही अक्कल नाहीये की आपण याच्या इथे कशासाठी जमलेलो आहोत। आणि अशा गोष्टींना यांचा पाठिंबा। संजय राऊत यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवलेला आहे। मग जा ना तिकडे, जाऊन बसा ना उपोषणाला। अभिजित दीपके खूपच महान कार्य करतोय ना, काय करतोय तिथे? पोलिसांवर अरेरावी चालू आहे।
आम्हाला जेवायला देत नाही, आम्हाला पाणी देत नाहीये, वॉशरूमला पाणी नाही, असे जे गारहाणे अभिजित दिपकेचे. हा तोच अभिजित दिपके आहे जो दिवसभर तिथे क्रिकेट खेळतो, टाइमपास करतो आणि रात्री हॉटेलवर निघून जातो राहायला. तो तिथे झोपत पण नाही आणि हे लोकांना कळतच नाही. तुम्हाला वाटतं का अभिजित दिपके तिथल्या मोबाईल टॉयलेटमध्ये जात असेल? अजिबातच नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, अनेक जण म्हणतात सोनम वांगचुकची तब्येत खालावत चाललीये, आज 15वा दिवस, आज 16वा दिवस. गंमत बघा तुम्ही. आता ही वस्तुस्थिती सांगतोय मी तुम्हाला. सोनम वांगचुक उपोषणाला बसले, मान्य. जो माणूस उपोषण करतो तो दिवसातून किती वेळा टॉयलेटला जातो, संडासला? सोनम वांगचुक दिवसातून 7 ते 8 वेळा जातात संडासला, टॉयलेटला. आता शंका येते ना मनात. हो माय गॉड सिनेमा बघितला होता ना, त्यातलं तो एक कॅरेक्टर होतं ते उपोषणाला बसलेलं, टॉयलेटमध्ये जाऊन वडापाव खाऊन यायचं. असले काही प्रकार घडतायत का? 16 दिवस आहे. 16व्या दिवशी सोनम वांगचुक दिवसातून 8 वेळा संडासला जातात. हे कोणत्या प्रकारचं उपोषण चालू आहे यांचं? म्हणजे जसा जरांगेंवर इकडे हा आरोप झालेला होता की गोधडीत काजू बदाम खाता तुम्ही, तसा काहीसा प्रकार तिकडे असू शकतो. कोण गेलं बघायला तिथे? सगळे झुरळच आहेत तिथे, सगळे देशविरोधी नारे लावणारे लोक आहेत. आम्हाला आझादी पाहिजे म्हणे, स्वातंत्र्य पाहिजे. कशापासून? आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे मनुवादापासून. मनुवाद कुठे आला? टीईटी मध्ये, नीट मध्ये, पेपर फुटी प्रकरणात मनुवाद कुठे आला? इथे ब्राह्मणवादावरून आझादी पाहिजे आम्हाला. कुठे आला ब्राह्मणवाद याच्यामध्ये? म्हणजे हे कोणत्या दिशेला चाललंय यांचं सगळं प्रकरण, आंदोलन, उपोषण बघून घ्या. आणि या लोकांना हे सपोर्ट करू लागले आपल्याकडचे काही नेते. मग एवढाच तुमचा पाठिंबा आहे, तुम्हाला जर एवढाच कळवळ आहे पालकांचा, विद्यार्थ्यांचा, त्यांच्या भविष्याचा, स्वतः पण जाऊन बसाव ना तिथे. नुसतंच आमचा पाठिंबा आहे म्हणतात, घरात बसायचं आणि पाठिंबा आहे असं आमचं असं म्हणायचं. कधी हे फील्डवर जाणार नाहीत, कधी भेटणार नाहीत कोणाला. गंमत बघा तुम्ही काय चालू आहे इथे. कुठून सुरू झालंय आंदोलन आणि आता कुठे येऊन पोहोचलंय? बरं, एकटा सोनम वांगचुकच का वाचलाय उपोषणाला? हे झुरळ काय करतायत? खातायत, पितायत, एन्जॉय चालू आहे यांचा. लोळत पडलेले असतात तिथे गाढवासारखे. एखादं गाढव जसं उकिरड्यावर लोळतं ना, तसे हे तिथे लोळत पडलेले असतात. त्यांचे व्हिडिओज बघा तुम्ही. थोडे युट्यूबवर आहेत, फेसबुकवर पण आहेत, इन्स्टावर पण आहेत त्यांचे व्हिडिओज. यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे यांना व्यवस्थित देता येत नाही. यांना जर पोलिसांनी सांगितलं इथून उठा तिकडे बसा, तर हे आरेरावी करतायत पोलिसांवर. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हे आंदोलन दडपण्याचा, दाबण्याचा प्रयत्न अजिबात सरकारकडून झालेला नाहीये. सरकारने यांना मोकळं सोडून दिलंय, काय करायचं ते करा म्हणे तुम्ही. कारण यांची पात्रता माहिती आहे सगळ्यांना. झुरळ आहेत हे. झुरळांकडे किती लक्ष देणार माणूस? ते काही फार महत्वाचे नाहीये झुरळ. हे अजून फार फार तर 8-15 दिवस चालेल. त्याच्यानंतर ट्रेंड आहे हा, ट्रेंड ओसरणार आहे हा. हा ट्रेंड काही फार जास्त चालणार नाहीये हा. विचार करा तुम्ही. संजय राऊतांचं म्हणणं असं आहे की अण्णा हजारे जेव्हा आंदोलनाला बसले होते तेव्हा तिथे काँग्रेसचं शासन होतं तेव्हा. तर काँग्रेस सरकारतर्फे मनमोहन सरकारचे अनेक अधिकारी, मंत्री येऊन अण्णांना भेटून जायचे. मात्र सोनम वांगचुक यांना भेटायला मोदी सरकारतर्फे कोणी आलं नाही. असं कोण म्हणतंय? राऊत, भोंगा राऊत. का जायचं भेटायला तिथे? यांचं क्रिकेट बघायला? हे कसे गाढवासारखे लोळतायत तिथे ते बघायला? का दिवसातून 4 वेळा हे कसे हादळायला बसले तिथे ते बघायचंय? देशविरोधी नारे ऐकायला जायचंय तिथे? कशासाठी जायचंय? काही गरज नाहीये, काहीच गरज नाहीये. तुम्हाला जर बदल घडवायचा असेल तर यंत्रणेत घडवा बदल. जे कोणी दोषी आहेत त्यांना शिक्षा द्या. पेपर ज्यांनी फोडले त्यांना पकडा, टाका आतमध्ये.
त्यांच्या विरोधामध्ये करा आंदोलन. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन असं कोणतं मोठं दिव्य कार्य होणार आहे? काहीच नाही. फक्त सरकारला अडचणीत आणायचं एवढा एकच यांचा फिक्स अजेंडा आहे. राहुल गांधी तरी गेले का हो तिकडे जंतर मंतरवर यांना भेटायला? विरोधकांपैकी कोण गेले आतापर्यंत? हे फक्त लेफ्टिस्ट गेलेत सगळे, बाकी कोणीच नाहीये. केजरीवाल पण नाहीये, अखिलेश पण नाही, ममता तर गेलीच आहे कामातून. आता उद्धव ठाकरेंकडून अपेक्षाच नाही. म्हणजे बांद्र्या बाहेर तरी जातात की नाही कुणास ठाऊक. त्याच्यामुळे इकडचे जे नेते आहेत विरोधात बसलेले हे सगळे, हे फक्त घरात बसून पाठिंबा देऊ लागले. कारण यांना सुद्धा कल्पना आहे की तिथे जाऊन काही फायदा नाहीये. मूर्खपणा आणि वाह्यातपणा चालू आहे सगळा. तेव्हा या वाह्यातपणाकडे दुर्लक्ष केलेलंच बरं आहे सध्या तरी. आता उद्धव ठाकरे यांना दुसरा आता काही उद्योग उरलेला नाहीये आदित्यला, उद्धव ठाकरेंना. त्याच्यामुळे हे तर टीका करतच राहणार आहेत, हे तर बोलतच राहणार आहेत काही काही. पण ह्यांनी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की क्रियेविना वाचाळता व्यर्थ. हे करणार काहीच नाही, स्वतः सगळं दुसऱ्यावर ढकलून देणार. तुम्ही लढा, मी कपडे सांभाळतो, ही यांची नीती आहे पहिल्यापासूनची. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी खरंच जर यांना पाठिंबा द्यायचा असेल तर उठावं, जंतर मंतरवर बसावं, सोनम वांगचुकच्या बाजूला गादी टाकावी आणि उपोषण सुरू करावं. आदित्यनं पण, उद्धवनं पण आणि संजय राऊतांनी पण. तर मग मानू की यांना कळवळा आहे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा. नाही तर हे सगळं फोल आहे, हे सगळं ढोंग वाटतं. मग ऑनलाईन येऊन सल्ले द्यायचे, टीका करायची, याला काही अर्थ नसतो. कामं पण केली पाहिजेत लोकांची. असो, हरकत नाही. हा सगळा वाह्यातपणा चालू आहे जंतर मंतरवर मित्रांनो. आणि या वाह्यातपणाला हे नेते लोक पाठिंबा देऊ लागले, सपोर्ट देऊ लागले. ही किती मोठी गोष्ट आहे. या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित कळवा. तुमचं मत जाणून घ्यायला निश्चितच आवडेल आम्हाला. तेव्हा मताचा आदरच आहे. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, सुरुवातीला आपण जे आवाहन केलं, 51 विद्यार्थिनी आहेत, त्यातल्या काही अनाथाश्रमामधल्या आहेत. त्यांना या वर्षीचं शिक्षण साहित्य पुरवायचं आपल्याला, शालेय साहित्य. 8वी 9वी 10वीचे विद्यार्थिनी आहेत, कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत. त्यांची सेवा, शुश्रूषा, त्यांचं भोजन, त्यांच्या नातेवाईकांचं भोजन, हे सगळं आपण बघत आलोय, करत आलोय, अजूनही मोठ्या प्रमाणावर करतोय. दुष्काळग्रस्त शेतकरी जो आहे आपला मराठवाड्यातला, त्याच्यापर्यंत सुद्धा मदत पोहोचणं गरजेचं आहे. जो जगाला पिकून खाऊ घालतो त्याची लेकरं उपाशी, बघवत नाही हो. हे आत्महत्या पण झाल्यात काही गेल्या 2-3 महिन्यांमध्ये. दौरा करून आलो तेव्हा कळेल सगळं. काळजाला पीळ पडतो हो हे सगळं बघून, बाकी काही नाही. आणि असं वाटतं ना कुठेतरी की माणूस म्हणून जन्माला आलोय ना, तर माणूस म्हणून काहीतरी काम पण करूया आपण. तेव्हा तुम्ही सुद्धा माणुसकीचं दर्शन घडवत परिवाराच्या या सत्कर्मामध्ये सहभाग नोंदवा, सहकार्य करा. तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. त्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे आपल्याला त्याची रिसिप्ट बनवता येईल, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि नेमकं आपलं कसं कार्य सुरू आहे हे तुमच्यापर्यंत निश्चितच कळवता येईल. तेव्हा पुढे या मित्रांनो, आपलं थोडंसं योगदान एखाद्याच्या आयुष्यात मोलाचा बदल घडवू शकतं, सकारात्मकता आणू शकतं. ही माणुसकीची जाणीव मनामध्ये ठेवा, हीच विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.